आज वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित म्हणून आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत जाळायचं ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये एक शेणाची गौरी ठेवायची. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात, 5 लवंगा ठेवायच्यात, तसेच 3 हिरव्या वेलची ठेवायच्या. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तीळ उतरवायचे आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. काही वेळाकरता ही मातीची पंती तिथेच ठेवायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे.